नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो लागू झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता 12वी पास वाल्यांना 6,000 रुपये महिना भेटणार आहे. त्याचबरोबर ITI वाल्यांना, त्याचबरोबर पदविकाला 8,000 रुपये महिना भेटणार आहे आणि ज्यांचं पदवीधर पदव्युत्तर आहे यांना 10,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे. तर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आजच या ठिकाणी हा GR या ठिकाणी आलेला बघू शकता तुम्ही. या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनाबाबतचा नियोजन विभागाचा शासन क्रमांक, त्याचबरोबर तुम्ही प्रस्तावना पहा. राज्यामध्ये युवक वर्ग आपले प्रशिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना समोर जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणीत येत आहेत. विशेषतः यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदविकाधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांना समावेश आहे. सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभव अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्याचबरोबर पहा, महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता शासन निर्णय. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांना नोंदणी, आस्थापनेची नोंदणी, कार्यप्रसंगी त्याचबरोबर नोंदणी, त्या आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील. त्याचबरोबर 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन, त्याचबरोबर आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापनांना उद्योगामध्ये सध्याचे मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाची संधी प्रत्येक आर्थिक वर्गात या ठिकाणी तुम्ही बघू शकता वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी परिशिष्टामध्ये नमूद आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण हा GR आहे विद्यार्थी मित्रांनो आलेला आणि उमेदवारांचे जे वय आहे 18 ते 35 वर्ष असणे आहे. यामध्ये जे अटी तुम्ही बघू शकता. पात्रता काय तर उमेदवारांचे वय 18 ते 35 पाहिजे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, पदवी असली पाहिजे, त्याचबरोबर पदव्युत्तर असेल. त्याचबरोबर मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेचे सहभाग पात्र असणार नाही. ठीक आहे.
तर ज्यांचं शिक्षण या ठिकाणी चालू असणार आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांची आधार नोंदणी असावी, उमेदवारांचे बँक खाते संलग्न असावे. त्याचबरोबर उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. सदर योजनेकरिता आस्थापना उद्योग पात्रता खालीलप्रमाणे असेल. ठीक आहे. तर हे संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो हा GR आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर मुख्यमंत्री या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री लाडका भाऊ या ठिकाणी ही योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे. तर महिन्याला तुम्हाला 12वी पास असाल तर 6,000 महिना, ITI वाल्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर वाल्यांना 10,000 रुपये भेटणार आहे. तर तुम्ही हे संपूर्ण जाहिरात जे वाचून घ्या, कारण की खूप लंबी या ठिकाणी जाहिरात आहे. एवढी जर वाचून दाखवली तर खूप या ठिकाणी टाईम होणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता, हे संपूर्ण जाहिरात आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.